नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. पनवेलच्या बालसुधार गृहातून 5 मुलींचं पलायन, त्यातील 3 मुली सुखरूप मिळाल्या. मुलींच्या पळून जाण्याचे धक्कादायक कारण समोर, पोलीस तपास सुरू. धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक संघटना समन्वय समितीची पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर. दौंड मधील करकुंभ MIDC मध्ये 1.80 लाख रुपयांच्या चंदनाच्या झाडांची चोरी. 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर 1 आरोपी अद्याप फरार. बीड मधील भोपला गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास. अतिवृष्टीमुळे नद्या व नाले दुथडी भरून वाहत असल्याने रस्ते खचलेत किंवा वाहून गेलेत, त्यामुळे नागरिकांना पुरातून मार्ग काढून जावं लागतंय. भोकर शासकीय रुग्णालयात भला मोठा साप. सुविधांचा अभाव, कर्मचारी व रुग्णांचा जीव धोक्यात. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मात्र तालुका व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. कोकणच्या घाटमाथ्यावरच्या अतिवृष्टीमुळे भाज्यांचा मोठा तुटवडा. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, पालेभाज्यांचे दर 20 ते 25 रुपयाने महागले. नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश. नांदेड आदिलाबाद हायवेवर रस्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांनी 1 लाख रुपये मदत जाहीर करण्याची मागणी केली, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. धाराशिवमध्ये वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतरही मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष पूरग्रस्तांच्या मदतीला. तुळजापुरातील पूर परिस्थितीची पाहणी. कार्यतत्परतेचं सर्व स्तरावरून कौतुक. मातुल ठाण येथील कातुरे वस्तीकरांना पुलाअभावी नारंदी नदी पार करताना जीवघेणी कसरत करावी लागत असून पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर. स्थानिक नागरिकांची पुलाची मागणी. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर झेंडूची फुलं महागली. अतिवृष्टीमुळे आवक कमी. किंमती 60 ते 100 रुपये पर्यंत वाढू शकतात. आपट्याची पानं, आंब्याची पानं, तांदळाच्या ओंब्या विक्रीसाठी बाजारात दाखल. अक्कलकोटमध्ये शेतकऱ्यांचे पाण्यात आणि शेताच्या चिखलात बसून मदत मिळावी यासाठी आंदोलन. पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही. पंढरपूरमध्ये भीमा नदीला पूर. उजनी धरणातून 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग. नदीच्या पातळीत 4 महिन्यात 7व्यांदा वाढ. नागपूर येथे पदवीधर मतदारसंघाचे सदस्य अभिजित वंजारी यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपणार. नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू. हरकती 6 नोव्हेंबर पर्यंत स्वीकारल्या जाणार. अंतिम यादी 30 डिसेंबर 2025 ला जाहीर होणार. पालघरमध्ये भात शेतीवर आसमानी संकट. सततच्या पावसामुळे जिल्ह्यात एकूण 706 हेक्टर भात पिकाचं नुकसान. नवी मुंबईमध्ये कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची चाकूने हत्या केली. आरोपी नवरा अटकेत. पुढील पोलीस तपास सुरू. रायगडमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेला धक्का. रायगड युवा सेना सचिव रुपेश पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते तेजस डाकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार. यावलमधील निंबादेवी धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने धरण ओव्हरफ्लो. परिसरात झालेल्या सततच्या पावसामुळे धरणात पाणी भरलं. स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मुंबई प्रादेशिक हवामानानुसार पावसाचा मुक्काम 2 ऑक्टोबर पर्यंत वाढणार. मत्स्य विभागाचे मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी टाळण्याचे आवाहन. छत्रपती संभाजीनगर जायकवाडी धरणातून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीचं रौद्ररूप. पैठणमध्ये पाण्यामुळे हजारो लोकांचं स्थलांतर. 3800 गावांना अतिवृष्टीचा फटका. शेतशिवार जलमय. कामठी येथे उड्डाणपूल उद्घाटन प्रसंगी त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर भाष्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, मी खोटी कामे केली नाही. कोणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होणार नाही. पुरखळीमध्ये अतिपावसामुळे कापसाचे पीक नष्ट. नैराश्यात शेतकऱ्यांची. फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या. कर्ज आणि पीक विम्याच्या मदतीचा अभाव असल्याने गावकऱ्यांची शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी. बीडमध्ये पंचायत समिती सभापती आरक्षणाची सोडती आज. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली होणार. अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय, महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी पद राखीव होण्याची शक्यता. खंबाळपाडा येथे सापाच्या चावाने 4 वर्षीय मुलीचा आणि उपचार घेताना असलेली मावशीचा मृत्यू. शास्त्रीनगर रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबियांचा आरोप. कुटुंबियांची KDMC आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. अहिल्यानगरमध्ये झालेल्या राड्यानंतर खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या सभेला पोलिसांची अटी शर्तींसह परवानगी. वादग्रस्त भाषण व रॅली मनाई. झेड सुरक्षा तैनात. नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलाने किरकोळ वादावरून एका व्यक्तीला मारहाण केली. मुलाला पकडून बालसुधार गृहात पाठवलं असून मुलाविरोधात कायदेशीर कारवाई सुरू.